नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचे संभाषण ऐका आणि संभाषण ऐकल्यानंतर आपण ते सोप्या भाषेत नीट समजावून घेऊ। नमस्कार, मी अदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे। अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। धन्यवाद। अदितीताई तटकरे यांनी या संभाषणात असं सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू असल्या कारणामुळे काही अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा केले जात आहे। इथे तुम्ही लक्षात घ्या, सगळ्याच अर्जदारांच्या खात्यात 1 रुपया जमा होणार नाही, तर काही निवडक पात्रदारांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा होणार आहे। हा 1 रुपया लाभार्थ्याचा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा म्हणजेच व्हेरिफिकेशनचा एक भाग आहे असे त्या म्हणत आहेत। याचा अर्थ असा होतो की सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे असल्यामुळे शासनामार्फत सर्व तांत्रिक बाजू म्हणजेच टेक्निकल पॉइंट्स तपासले जात आहेत, व्हेरीफाय केले जात आहेत। ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजेच पुढील प्रोसेस अजून चांगली सुरळीत होईल असे त्यांचे म्हणणे आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून खूप सारे अर्ज येत असल्यामुळे आणि प्रत्येक अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत, म्हणून ही तांत्रिक पडताळणी करणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही निवडक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1 रुपया जमा होणार आहे। इथे तुम्ही लक्षात घ्या, हा शासनाचा तांत्रिक प्रक्रियेचा म्हणजेच व्हेरिफिकेशनचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज कोणत्याही महिलेने करून घेऊ नका किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। म्हणजेच कोणी जरी याचा अपप्रचार केला तरी सर्व महिलांना आधीच माहिती असणे गरजेचं आहे, म्हणजे त्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असं त्यांनी त्यांच्या संभाषणात सांगितलं आहे। ही संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, फॉरवर्ड करा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या माता भगिनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाहीत। धन्यवाद।